नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपी हाऊसमध्ये. आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्याची अंड्याची भाजी. खूप छान होती अशा प्रकारे केलेली भाजी. तर मग सुरू करूया आपण आपल्या रेसिपीला. इथे मी आता हे 4 कांदे अर्धे अर्धे कट करून गॅसवर जाळी ठेवून भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर हे खोबरं आहे थोडंसं, 6 ते 7 हिरव्या मिरच्या आहेत, 8 ते 9 इथं मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि 2 चमचे धने घेतलेत. त्यानंतर हरभऱ्याची डाळ आहे, 2 ते 3 चमचे मी हरभऱ्याची डाळ घेतली. हा सर्व मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर मी इथे गॅसवरती कढई ठेवली आहे. गॅस चालू करते आणि त्यात थोडंसंच तेल टाकायचं आहे. सर्वात पहिले आपण खोबरं भाजून घेऊया. तेल गरम झालं आहे, आता मी खोबरं भाजून घेते. खोबरं भाजलं आहे, आता मी खोबरं काढून घेते. आता ही हरभऱ्याची डाळ भाजून घेते. थोडीशी ब्राऊन कलर झाला की काढून घ्यायची. त्यातच थोडेसे मी 2 चमचे तांदूळ टाकले. थोडासा ब्राऊन कलर आला की आपण हे काढून घ्यायचे. डाळ आणि तांदूळ भाजलेत, आता मी ते काढून घेते. आता त्यानंतर मी इथं टाकते धने, भाजलेत, आता काढून घेते. त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकलाय. मिरच्या आणि लसूण भाजला आहे. आता जो कांदा आपण भाजून घेतला होता तो एकदा तेल टाकून आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता या कांद्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि परतून घ्यायचे चांगले. यावर थोडीशी हळद टाकून घ्यायची. मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिटवर कांदा परतवायचा आणि गॅस बंद करते. आता आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे. आता मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण हे अंडे फोडून घेऊया. इथे मी 5 अंडे घेतले, फोडून घेतलेत एका वाटीत आणि आता ते मी मिक्स करून घेते. इथं मी मसाला भाजलेली कढई तशीच ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकले आणि त्यामध्ये आता हे फोडलेले अंडे टाकते. गॅसची फ्लेम हाय करायची आणि आपल्याला हे अंडे चांगले परतून घ्यायचे. भुर्जीला जसं आपण अंडे फ्राय करून घेतो तसं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. साधारण 4 ते 5 मिनटं लागतात आपल्याला हे अंडे फ्राय करून घ्यायला. आता अंडी परतत आली की त्यावर 1 चिमूटभर हळद टाकायची आणि 1 चिमूटभर मीठ टाकून घ्यायचे. मिक्स करून घेते. आता अंडे चांगले परतून झालेत, आता मी हे काढून घेते. आता मसाला बारीक करून घेऊया. इथं मी मिक्सरच्या भांड्यात धने आणि खोबरं घेतले. आता मी गॅसवर कढई ठेवले आणि त्यात 2 पळ्या तेल टाकले. आता त्यामध्ये हा चिकन मसाला आहे सुहानाचा, तो मी 2 चमचे टाकते. आणि 1 चमचा लाल तिखट टाकते. मिक्स करून घेते आता हे. आणि आता यामध्ये मगाशी जे धने आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतली आहे मी, आता ती टाकते. आता या भांड्यामध्ये मी कांदा, हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आता आपण हे बारीक करून घेऊया. आणि आता हे मी बारीक केले, आता हे कढईमध्ये टाकून देते.
मिक्स करून घ्यायचे. आता आपली डाळ आणि तांदूळ बारीक करून घ्यायचे राहिलेत. आता ते मी बारीक करून घेते. आता बारीक केलेली डाळ आणि तांदूळ या कढईत टाकून द्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता हा मसाला आपल्याला तेल सुटूपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. यातच थोडीशी कोथिंबीर टाकते. आता 2 ते 3 मिनटं झालेत आपल्या मसाल्याला परतून आणि कढईने बघा कसं तेल सुटायला लागलंय. तेल सुटायला लागलं म्हणजे आपला मसाला परतलाय. आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचंय. गरम पाणी टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आता मगाशी जी आपण अंडे परतली होती ती टाकून द्यायचे. आता हे मिक्स करून घेते आणि पाण्याचं प्रमाण तुम्हाला किती घट्ट पाहिजे त्यानुसार कमी जास्त करून घ्यायचं. आता मी हे घट्ट झाले त्यामुळे अजून पाणी टाकते. आता इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेते. लक्षात ठेवा आपण अंड परतताना पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं त्या प्रमाणात मीठ टाकून घ्या. आणि आता इथं आपल्या या भाजीला 2 ते 3 मिनटं चांगलं उकळू द्यायचं आहे. लो फ्लेमवरती ठेवायचा आहे गॅस. आता आपल्या भाजीला 2 ते 3 मिनटं झालेत उकळून. चांगली उकळली भाजी. आता यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. इथं आता आपली भाजी तयार झालेली आहे. खूप छान लागते ही भाजी. तुम्ही या पद्धतीने जर कधी केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये.